नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केट एक रेंज बाउंड राहिले एव्हाना गेले काही ट्रेडिंग सेशन जर तुम्ही बघितला गेले मागचे 2-3 ट्रेडिंग सेशन निफ्टी जो आहे तो 24,700 आणि 24,800 या रेंजमध्ये हार्डली 25,000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न होतो, पण हायर लेवलवरून परत पुन्हा प्रॉफिट बुकिंग येतं आणि मोस्ट ऑफ द टाइम गेले 2-3 ट्रेडिंग सेशन निफ्टी जो आहे तो 24,800च्या आसपासच ट्रेड होताना बघायला मिळाला। एक फ्लॅटिश साइडवेज मुवमेंट आहे, एक रेंज बाउंड मार्केट जे आहे ते स्टक झालं एका रेंजमध्ये, खास करून 24,800च्या आसपास। मला वाटतं फर्दर मार्केटसाठी इकडून वरती जाण्यासाठी एक फर्दर क्यू पाहिजे, न्यूज पाहिजे, जे ग्लोबल मार्केट्समध्येही नाही आणि आपल्या मार्केट्समध्येही नाही। त्यामुळे एक मार्केटमध्ये शांत कारोबार चाललेला आहे। मला वाटतं मार्केट जोपर्यंत या रेंजमध्ये आहे म्हणजे 25,000च्या वर जाणार नाही आणि बँक निफ्टी 56,000च्या वर जाणार नाही तोपर्यंत फर्दर अपवर्ड मोमेंटम येणार नाही आणि लो लेवलला जोपर्यंत निफ्टी 24,600च्या खाली जाणार नाही, बँक निफ्टी 55,000च्या खाली जाणार नाही तोपर्यंत मार्केटला डिक्लाइनिंग पण येणार नाही। त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये हा जो रेंज बाउंड सिनेरिओ चालू आहे तो मला वाटतं जोपर्यंत ही रेंज ब्रेक होणार नाही तोपर्यंत कंटिन्यू राहू शकतो। FIDIच्या डेटामध्ये FIs बाईंग करत आहेत। काल DISने जवळपास 4,200 करोडचं बाईंग केलं, FIsने 800 करोडचं बाईंग केलं। आजचा डेटा अजून अवेलेबल नाही, पण परत पुन्हा बऱ्याच दिवसाच्या विक्रीनंतर असं दिसतं FIs बाईंग करत आहेत, पण कुठं ना कुठं हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग पण होताना बघायला मिळते। त्यामुळे मार्केट जे आहे ते रेंज बाउंडमध्ये स्टक आहे। हा एंटायर वीक निफ्टी जो आहे तो ऑलमोस्ट 24,800च्या आसपास 24,900 आणि 24,800 या रेंजमध्ये ट्रेड करत राहिला। ओपनिंग वीकच्या सुरुवातीला 24,600 पर्यंत जाण्याचा 25,000 पर्यंतच्या वरती जाण्याचा प्रयत्न झाला, पण तिथून डिक्लाइन करत 24,600 पर्यंत आला आणि रेस्ट ऑफ द डे सगळे एंटायर दिवस मार्केटनं 24,800च्या आजूबाजूला 24,700 लोअर लेवल, हायर लेवल 24,900 या रेंजमध्येच ट्रेड होताना बघायला मिळते। फारशी कोणतीही मोमेंटम आणि वदगड दाखवलेली नाही आहे। पॉझिटिव्ह गोष्ट सोमवारसाठी आहे की आजचा GDP डेटा आता मार्केट बंद झाल्यानंतर आले। भारताची GDP ग्रोथ 7.5% आला आहे, 7.4% GDP ग्रोथ आले, जी एकदम चांगले हायेस्ट इन द वर्ल्ड आहे। जगातला सगळ्यात मोठा इन टर्म्स ऑफ GDPमध्ये ग्रो होणारा देश भारत देश आहे। तेव्हा मला वाटतं ही न्यूज जर मार्केटला बूस्ट देऊ शकली आणि निफ्टी जर 25,000च्या वरती गेला तर निश्चित मार्केटला फर्दर अपवर्ड मोमेंटम सुरू होऊ शकतो। जी काय न्यूज आउटब्रेक पाहिजे आहे तो आपल्याला हा GDPचा असू शकतो। फक्त बघणं गरजेचं आहे की सोमवारी मार्केट या न्यूजला GDP जी चांगल्या पद्धतीने वाढून आला त्याला रिॲक्शन कशी देते। त्यामुळे टेक्निकल लेवलनुसार निफ्टी 24,800च्या वर गेला तर 25,000, ज्यावेळी 25,000च्या वर सस्टेन होईल त्यावेळी फर्दर अपवर्ड मोमेंटम 25,400 ते 500 पर्यंत आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळू शकतो। अदरवाईज 24,700च्या खाली आला तर 24,600 पर्यंत निफ्टी जो आहे तो खाली येऊ शकतो। अदरवाईज निफ्टी 24,800च्याच आजूबाजूला जसा आजही ट्रेड होत राहिला तसा कदाचित होऊ शकतो। बँक निफ्टीमध्ये 55,500च्या खाली आला तर फर्दर डिक्लाइनिंग येऊ शकते 55,200 ते 55,000 पर्यंत। 56,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, 56,000 जवळपास लाईफ टाईम हाय आहे आणि ऑलमोस्ट 55,750 म्हणजे ऑलमोस्ट जवळपास 56,000च्या जवळ आपण पोहोचलो आहे। जर 56,000 क्रॉस झाला तर बँक निफ्टीला फर्दर अपवर्ड मोमेंटम येईल। मे बी बँक निफ्टी 56,500 ते 57,000 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं आणि त्यासाठी लागणार ब्रेकआउट न्यूज GDP चांगल्या पद्धतीनं आलं ही एक पॉझिटिव्ह गोष्ट असू शकते, पण बघणं गरजेचं आहे मार्केट सोमवारी त्याला कशा पद्धतीने रिॲक्शन देते। पण मला वाटतं जर निफ्टी जो आहे तो बँक निफ्टी जो आहे तो जर 56,000च्या वर गेला तर आणि तरच फर्दर अपवर्ड मोमेंटम बँक निफ्टीमध्ये बघायला मिळू शकते। आज NSEमध्ये 1,130 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,466 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 7 शेअर वाढले, त्या बाजूला फक्त 42 शेअर्समध्ये पडझड झालेल्या आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे ओव्हरऑल सगळ्या मार्केटमध्ये। सेक्टर इंडिसाइजमध्ये आज बँक निफ्टी थोडं पॉझिटिव्हमध्ये बंद झालं, बाकी अदर सेक्टर्स IT, मेटल, ऑटो, फार्मा, FMCG हे सगळे सेक्टर्स मायनस टेरिटरीमध्ये निगेटिव्हमध्ये जाऊन बंद झालेत। ग्लोबल मार्केट्समध्ये सुद्धा काही फारसा मोमेंटम नाही। युरोपियन मार्केट्स 0.5% पॉझिटिव्ह आहे, डाऊ 20 पॉईंट मायनस आहे। त्यामुळे ओव्हरऑल ग्लोबल मार्केटमध्ये ही शांतता आहे। आपलं मार्केट ही या पूर्ण एंटायर वीक एक साईडवेज फ्लॅट मोमेंटम ट्रेडिंग दिला, रेंज बाउंड अपेक्षित आहे। नेक्स्ट वीकमध्ये ह्या रेंजच्या बाहेर मार्केट येऊ शकतं। आयदर 25,000च्या वर गेलं तर अपवर्ड मोमेंटम सुरू करेल किंवा 24,600च्या खाली आलं तर डाऊनवर्ड मोमेंटम सुरू करेल। बँक निफ्टीसुद्धा 56,000च्या वर सस्टेनेबल अपमूव्ह राहिला तर फर्दर अपवर्ड मोमेंटम 57,000 पर्यंत जाऊ शकतो। 55,000च्या खाली गेलं तर एखादी डिक्लाइनिंग येऊ शकते। हा नेक्स्ट वीकसाठीची रेंज आहे। तर बघूया मार्केट सोमवारी नेक्स्ट वीकमध्ये कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माहिती आणि सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।